सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात धुळ्यात इंडिया आघाडी आक्रमक झाल्याचं समजतंय। केंद्र सरकार विरोधात इंडिया आघाडीच्या घटक पक्षाचं धरणे आंदोलन छेडण्यात आलंय। महाराष्ट्र सरकारच्या अन्यायकारक महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे घटनाविरोधी व लोकशाहीला बाधक असून जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारे आहे। या विधेयक विरोधात आज धुळ्यात महाविकास आघाडीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आलंय। जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात राज्यव्यापी आव्हानानुसार इंडिया आघाडीच्या घटक पक्षाने व संविधान प्रेमी पक्ष व संघटनांनी आज धुळ्यातील गांधी पुतळा येथे एकत्रित येऊन जोरदार आंदोलन केलंय। यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जनसुरक्षा कायदा मागे घ्या अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। महाराष्ट्र शासनानं जे जनसुरक्षा विधेयक पास केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्याचा धिक्कार आणि ते रद्द करण्यासाठी इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष आम्ही इथं जमलेलो आहोत। आणि त्या विधेयकाचा जर अभ्यास केला तर आपल्या सगळ्यांच्या असं लक्षात येईल हे लोकशाहीला घातक आणि भारतातल्या नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारं ते विधेयक आहे। आणि त्याच्यामध्ये संघटना आणि एखाद्या व्यक्तीनं काय बोलावं आणि काय बोलू नये याच्यावर एवढी बंधनं आहेत। आणि संघटनेची व्याख्या त्यांनी अशी केलेली आहे की ती संघटना योग्य आहे की अयोग्य आहे, लॉफुल आहे की अनलॉफुल आहे, हे सगळं इंटरप्रिट करण्याचे अधिकार शासनाचे आहेत। आणि अनलॉफुल जर एखादी संघटना त्यांनी म्हटलं तर कोणत्या कारणासाठी म्हटलं ती कारणं देण्याचं बंधन शासनावर नाही। तेव्हा हे लोकशाही विरोधी आणि जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।